माननीय अध्यक्ष महोदय, गेल्या 5 वर्षापासून ही मागणी आहे नागपूर शहरातल्या NITच्या लेआउटमध्ये राहणाऱ्या नागरिकांची। आम्ही प्रचंड बैठकी घेतल्या, माननीय मुख्यमंत्र्यांसमोर बैठकी झाल्या, माननीय मुख्यमंत्र्यांसमोर बैठकी झाल्यात, माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर बैठकी झाल्या आणि त्यात ठरलं की नजूलच्या धर्तीवर नागपूर सुधार प्रन्यासमधल्या लेआउट धारकांना जे निवासी लोक राहतात त्यांना फ्री होल्ड द्यावं आणि नजूलच्या धर्तीवर निवासी लोकांकडनं रेडी लेक्नरच्या 2% आणि याचं भाडं जे औद्योगिक वापरतात त्यांच्याकरता 5 की 10%। माननीय अध्यक्ष महोदय, 12 डिसेंबर 2025 नागपूर अधिवेशनाच्या आधी फाईल UD डिपार्टमेंटला आली आहे आणि त्यावर सगळ्या म्हणजे जे काही त्रुट्या मागवल्या होत्या त्या सगळ्या आल्यात। UD डिपार्टमेंटनी फाईल नीट करून सगळ्यांचे शेरे मागवून ही समोर पाठवली आहे। माझी एकच माझा म्हणजे या बाबतीत माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहे की 4 गोष्टी यातनं करावायच्या आहेत। एकतर हे फ्री होल्ड देताना अर्ज आल्यापासून आपण किती दिवसाच्या आत तो अर्ज निकाली लावू, नंबर 1। नागपूर सुधार प्रन्यास ही योजना हाती घेतल्यानंतर याच्याकरता कुठला एक डेलिकेटेड अधिकारी देणार आहेत का, नंबर 2। त्याच्याकरता वेगळा कक्ष नेमणार आहे का, नंबर 3। या समितीने आपण ही ज्या दिवशी ही योजना घोषित करू त्या दिवशी आपण सर्व नागपूरच्या वृत्तपत्रांमध्ये घोषणा करणार आहोत का, याची काय ॲड देणार का, 3। नंबर 4, अर्ज घेतल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण हे सोडवावं अशी विनंती आहे। आणि माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून अधिवेशन काळातच ही घोषणा करावी, कारण ही फाईल UD विभागात डिसेंबर महिन्यापासून आहे। मंत्री महोदय, सदस्यांनी जे मागणी होती नागपूर NITच्या ज्या जमिनी होत्या त्या फ्री होल्ड करण्यासंदर्भात, त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला त्याच्यात जो त्यांचा नियम होता त्याच्यामध्ये विक्रीचा भाग जरी असला, नियम असला तरी विक्री कशा पद्धतीने करायची ह्याच्या सुधारणा आपल्याला सुचवायला लागल्या। त्यामुळे आपण 8(3)च्या अंतर्गत तशी सुधारणा आता शासनाकडे NIT बोर्डाने तसा प्रस्ताव आपल्याकडे दिलेला आहे। त्याच्या बरोबरच NIT बोर्डाने या फ्री होल्ड करण्यासाठीचा जो पण चार्ट आहे की किती टक्के कमर्शियलला लावायचे, किती टक्के इंडस्ट्रीयलला लावायचे, किती टक्के रेसिडेन्शियल लावायचे, हा चार्टचा प्रस्ताव पण आता शासनाकडे आलेला आहे। अध्यक्ष महोदय, आम्ही शासनाकडनं लगेचच लवकरात लवकर आम्ही तो प्रस्ताव त्यांना मान्य करून देऊ। योगेश सागर।